सर्वप्रथम मी आपण सर्वांना व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व गणमान्य व्यक्ती तथा येरगाववासीय आणि सर्व माता भगिनी बंधूंनो, सोबतच काही शाळेकरी मुली असतील, मुलं असतील, काही कॉलेजचे विद्यार्थी असतील, या सर्वांना आजच्या शुभप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. माझा आजचा विषय शिवचरित्र, आणि हे खरंच माझ्यासाठी फार मोलाचं आणि भाग्याचं मी समजतो. जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. जो 2000 सैन्यासोबत अविरत लढत राहतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी सैन्याशी रळत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरनं पुण्याला घेऊन जातो त्याचं नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत एकटाच घुसतो आणि त्याच्या छावणीचा कडच छाटून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ढाण्या वागायला एकटा समोर जातो व त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवन घडवतो, त्याचं तोरण बांधतो, त्याचं नाव शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी जिचा कामी, पडो देहे माझा सदा ती नमामी. परमपवित्र महापुरुषांच्या सर्व प्रतिमेला माझं मानाचं वंदन. सर्व सन्माननीय व्यासपीठ येथे जमलेल्या सर्व माझ्या रसिक श्रोतो हो, विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद बोलीवार आज तुमच्याशी एक अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला, तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. आज मी त्या रयतेच्या राजाबद्दल बोलणार आहे ज्याने या महाराष्ट्राला काय दिलं? स्वराज्य दिलं. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्र असा एक राजा होऊन गेला. आज आपण सर्वजण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, पराक्रमी योद्धे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलेलो आहोत. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्व वीर पुरुष लाभले, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मूठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा भडकवला. तेवढे अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक कितपत पडलेले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकुमाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, जगमगता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. त्या सिंहाला मानाचा मुजरा. शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि उत्सव सण आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने सुद्धा एक निश्चित केल्याप्रमाणे हा सण दरवर्षी आज 19 फेब्रुवारीला साजरा केला जातो. हा जो सण आहे, सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात केलेली आणि त्याचा उपयोग ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी करावा, या मागे त्यांचा हा हेतू होता. सुरुवातीला शिवजयंती फक्त महाराष्ट्रातच होत होती, पण त्यानंतर 20व्या शतकाच्या पहिल्या दशकात याचा उत्सव हा बंगालमध्ये सुद्धा सुरुवात झाली. याच दिवशी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मराठी सत्तेचा उदय घडवून आणला. त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्या आद्य शिक्षिका, त्यांच्या मार्गदर्शक म्हणून त्यांच्या आई होत्या आणि त्या माता जिजाऊ होत्या. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या नावावरून पडले. आपण सर्वांना माहिती असेल, एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावर एक शिवाई नावाचं एक मंदिर होतं. त्या शिवाई मंदिरामध्ये
नेहमी माता जिजाऊ जायच्या, प्रार्थना करायच्या की मला एक बलवान पुत्र प्राप्ती व्हावी, आणि अशा प्रकारचं सिंह जन्माला आल्यानंतर त्यांचं नाव या शिवाई मंदिरावरनं शिवबा असं पडलं. त्यांच्यात लहानपणापासूनच जिजाऊनी धर्मनिष्ठा, स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची बीज रोवली. त्या संस्कारामुळे शिवबा पुढे एक महान आणि दूरदर्शी राजा झाले. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चापडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या 16व्या वर्षापासून महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि त्याची घोडदौड सुरू केली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केलं व ते पूर्णत्वास सुद्धा नेलं. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली, सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जेवढे गरीब असो की श्रीमंत, जेवढे सर्वसामान्य लोक असतील त्यांना एकवटलं आणि स्वराज्य काय आहे, स्वतःचं राज्य काय आहे ते दाखवून देण्याचं, ते पटवून देण्याचं काम या शिवबांनी केलं. आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपीय वसाहतीमध्ये शक्तींची युतीत्व संघर्ष, त्यांची युती आणि त्यांचा संघर्ष करून शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर एक सामर्थ्यशाली आणि प्रगत राज्य अस्तित्वात आणलं. महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला नेहमी त्यांचे धैर्य, त्यांची चिकाटी, त्यांचे प्रामाणिकपणा आणि त्यांची राष्ट्रनिष्ठा शिकवते. छत्रपती शिवाजी महाराज ज्या महामानवानी महाराष्ट्राची पायाभरणी केली तो महाराष्ट्र शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या विचारावर उभा आहे. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले जिथे न्याय, सुरक्षितता आणि लोककल्याण यांना सर्वाधिक महत्व आहे. रयतेचे राज्य म्हणजे काय? रयत म्हणजे आपण, जनता, जनतेचे राज्य. अब्राहम लिंकन एक इंग्लिश मध्ये एक थॉट लिहिलेला आहे लोकशाही बद्दल. डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकडनं लोकांसाठी चाललेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. अशा प्रकारे लोकशाही, लोकांची शाही, लोकांचं राज्य म्हणजे रयतेचं राज्य, आणि त्या रयतेचं राज्य आणण्यासाठी अविरत लढत असलेले महान असं व्यक्तिमत्व म्हणजे आपले शिवबा. शिवरायांच्या पूर्वी अनेक राज्य होऊन गेले, त्यानंतरही बरेच राजे उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज. याचे कारण असे आहे की स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, त्यांची निष्ठा, त्यांचे पराक्रम, त्यांचे निष्कलंक चारित्र्य, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान समजणारे आमचे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजा होते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत, आपल्या सहकाऱ्यांसोबत ते नेहमी प्रेमाने, भाऊबंदकीप्रमाणे वागायचे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यासोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र झटायचे. जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायन काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्व. काड्याकुट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढीत, किती संकट आले तर न डगमगता त्यावर शिताफीने मात करत, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा देत एक वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केला. त्या महान व्यक्तीबद्दल मला असे म्हणावेसे वाटते की हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. हवे वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. अशा या थोर महापुरुषांचा जय जयकार झालाच पाहिजे ना. अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवबा पाहिजे. शिवाजी महाराजांनी केवळ लढाई जिंकल्या नाही तर लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास भरला. मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही हा बाणा त्यांनी शिकलेला. लहान ध्येयाकडे एक लहान पाऊल मोठे ध्येय साध्य करता येतं हे सांगणारे ते म्हणजे आमचे शिवबा. आज
आपल्या महाराष्ट्राविषयी जर बोलायचं झाल्यास, कारण की महाराष्ट्र म्हणजे शिवबा आणि शिवबा म्हणजे महाराष्ट्र, या दोघांचा फार मोठा ताळमेळ आहे. तर आजची स्थिती, आज महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकरित्या देशात अग्रेसर आहे. मुंबईसारखी आर्थिक राजधानी, पुण्यासारखे शिक्षणाचे केंद्र आणि ऐतिहासिक किल्ले आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतात. याचबरोबर आपल्या समोर काही आव्हाने आहेत. आपण सर्वांना माहिती आहे, आपण खूप ज्ञाते आहात, एज्युकेटेड आहात. भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास, बेरोजगारी, सामाजिक तणाव इत्यादी. अशा वेळी शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मोलाचे ठरतात. त्यांनी प्रामाणिक आणि पारदर्शक प्रशासन दिले. आज आपल्या या शासन व्यवस्थेमध्ये त्याची गरज आहे. त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला. आज महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेबद्दल सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. त्यांनी स्वराज्याची संकल्पना दिली. आज प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे म्हणजे खरे स्वराज्य, असं मी या ठिकाणी म्हणेन. शिवाजी महाराजांबद्दल अभारतीय जे लेखक